येणाऱ्या 20 तारखेला 20 मेला या महाराष्ट्रामध्ये या ठाण्यामध्ये ठाणे लोकसभेमध्ये कोणी काही आता कोण काय बोलतं त्याचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाही. त्यांचं जेव्हा काम करत नव्हते कार्यकर्ते तेव्हा मी सांगितलं मी उमेदवार आहे म्हणून काम करा, तेव्हा तुम्ही निवडून आलात. आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ठाण्यात महायुतीचाच उमेदवार विजयी होईल. एकनाथ शिंदे. अरे माझं घड्याळ मी बघणार ना, तुमचं कशाला बघू. आताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कार्य अहवाल प्रसिद्ध करून आलोय. 10 वर्षात कल्याण लोकसभेचा काया पालट करणारा खासदार त्यांना भेटला. मला अभिमान वाटला. मी आज मुख्यमंत्री म्हणून पण आणि या राज्याचा नाही आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून पण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेचा पिता म्हणून पण खूप खुश आहे. कारण 10 वर्षात त्याने एक त्याची ओळख निर्माण केली. महायुतीला मत म्हणजे मोदी साहेबांना मत. त्यामुळे काही लोक आले, कुठे फिरले, काय फिरले, किती फिरले, सगळं माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिथं जिथं आपण असाल तिथं इथं फक्त महायुती महायुती महायुतीच जिंकली पाहिजे. तुम्हाला खुशखबर मी देतो आनंदाची. जे आपलं पहिल्या फेज मध्ये जे मतदान झालं 5 जागांचं विदर्भातल्या, त्या 5च्या 5 जागा महायुती जिंकते. 9:59 झालेली आहेत. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राहुल गांधी, आज मी मगाशी देखील म्हटलं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली इस्रोने चंद्रावर चांद्रयानचं लॉन्चिंग केलं. परंतु काँग्रेस 50 वर्ष झाली तरी राहुल गांधीचं लॉन्चिंग करू शकली नाही. देशाला पुढे नेणारं नेतृत्व पाहिजे. या देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारं नेतृत्व पाहिजे. या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करणारं नेतृत्व पाहिजे. आणि म्हणून मोदीजी आपण का बोलतो, कारण एक असं नेतृत्व या देशाला लाभलंय की स्वतःचा विचार करत नाहीत. फक्त त्यांचं जीवन राजनीतीसाठी नाही, त्यांचा जन्म राष्ट्रनिष्ठेसाठी झालेला आहे. आणि म्हणून प्राण जाय पर वचन न जाय ही मोदीजींची ओळख आहे. राहुल गांधी या देशाची बदनामी विदेशात जाऊन करतात. आपल्या प्रधानमंत्र्याची बदनामी विदेशात जाऊन करतात. आणि नकली शिवसेना, शेळ्यांचं कातड पांघरलेले नकली वाघ मोदीजींवर आरोप करतात. त्यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही.